तर आणखीन एक मोठी बातमी येते बीडमधून। बीडमध्ये आवादा कंपनीच्या कामगाराचा मृत्यू झालेला आहे। केजच्या आवादा एनर्जी मधील कामगाराचा मृत्यू झालाय। अंबाजोगाई रोडवरील चांदणी बार समोर मृतदेह सापडलेला आहे। केज पोलिसांकडनं या संदर्भात आता अधिक तपास सुरू आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील यांच्याकडनं। स्वानंद, काय अधिक माहिती मिळते या संपूर्ण प्रकरणासंदर्भात? स्वानंद, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय। नेमके या प्रकरणामध्ये काय अधिक माहिती मिळतेय? आवादा कंपनीचा कर्मचारी आहे ज्याचा मृतदेह सापडलाय असं कळतंय। केजमधल्या आवादा एनर्जी मध्ये काम करणाऱ्या एका कामगाराचा मृतदेह सापडलेला आहे। अंबाजोगाई रोडवरती हा मृतदेह सापडलाय आणि त्यामुळे अर्थातच हा खून झालेला आहे, हत्या आहे की अपघातामध्ये हा मृत्यू झालेला आहे या संदर्भातला शोध लावणं हे खरं तर गरजेचं असणार आहे। बीडमध्ये आवादा कंपनीमध्ये काम करणाऱ्याच एका कर्मचाऱ्याचा अशा पद्धतीनं मृत्यू झालेला आहे अंबाजोगाई रोडवर आणि त्यामुळे अनेक शंका उपस्थित केल्या जातात। अधिक माहिती घेऊयात स्वानंद पाटील यांच्याकडनं। स्वानंद, प्रज्ञा, आपण बघितलं तर पंजाब राज्यातील हा कामगार आहे आणि हा आवादा एनर्जी कंपनीमध्ये कामाला होता। हमीद मसीह, रजपाल हमीद मसीह गुरुदासपूर येथील रहिवासी आहे। याचा जो मृतदेह आहे हा जे अंबाजोगाई केज रस्ता आहे या रस्त्यावरील चांदणी बारच्या समोर आढळून आला आणि याच्या नंतर जे आहे त्याचं शवविच्छेदन देखील केलं गेलेलं आहे आणि आता शवविच्छेदनानंतर नेमकं काय रिपोर्ट होतो याकडे लक्ष लागलेले। मात्र हा आवादा कंपनीचा जो कर्मचारी होता त्यामुळे आता एक नवीन काही घटना आहे का यापुढे आपण बघितलं पाहिजे प्रज्ञा। नक्कीच, मात्र ज्या पद्धतीनं हा मृतदेह सापडलेला आहे ते पाहता ही हत्या करण्यात आलेली आहे की अपघात झाला याबद्दल काही माहिती कळू शकली आहे का? स्वानंद, आपल्यापर्यंत आवाज येतोय। नेमकी हत्या आहे, अपघात आहे, आत्महत्या काही कळू शकले का? स्वानंद यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये, मात्र आपण बघतोय मृतदेह सापडलेला आहे आणि त्यानंतर आता शवविच्छेदनासाठी हा मृतदेह नेण्यात आलेला आहे।